FM एंड 100.6 मेगाहर्ट्ज पर यह है विविध भारती का नागपुर केंद्र। सुबह के 10:58 हो रहे हैं। सुनिए मराठी में मुख्य समाचार। आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पश्चिम आशियातल्या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक घेतली। या बैठकीत पेट्रोलियम, कच्चं तेल, गॅस, ऊर्जा आणि खतं या महत्त्वाच्या क्षेत्रांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। देशभरात सुरळीत पुरवठा, स्थिर लॉजिस्टिक्स आणि प्रभावी वितरण सुनिश्चित करण्यावर विशेष भर देण्यात आला। नागरिकांचा या संघर्षातून बचाव करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले। आवश्यक वस्तूंचा काळा बाजार आणि साठेबाजी होऊ नये यासाठी राज्य सरकारांसोबत समन्वय साधण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले। ज्येष्ठ राजकीय आणि सामाजिक नेते दत्ता मेघे यांचं काल संध्याकाळी वयाच्या 89व्या वर्षी नागपुरात निधन झालं। गोरगरिबांसाठी तत्परतेनं धावून जाणारे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढणारे लोकनेता अशी त्यांची ओळख होती। त्यांच्या निधनाची बातमी कळताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह विविध पक्षांचे नेते त्यांच्या निवासस्थानी काल दाखल झाले। साध्या कार्यकर्त्यापासून त्यांनी मंत्री, खासदार आणि विरोधी पक्षनेते अशी अनेक महत्त्वाची पदं भूषवली। शिक्षण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी विदर्भात मोठं योगदान दिलं। त्यांच्या जाण्यानं राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नीता ठाकरे, काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहे। आज दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या स्वगृही पांडे लेआउट, खामला, नागपूर इथं राहणार आहे। दुपारी 1 वाजता त्यांचं पार्थिव सावंगी मेघे इथं नेण्यात येईल आणि 2:30 ते 4 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव सावंगी मेघे, वर्धा इथल्या त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल। 4 वाजता त्यांची अंत्ययात्रा पवनार इथल्या त्यांच्या शेताकडे रवाना होईल आणि तिथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील। आज जागतिक हवामान दिनानिमित्त नागपूर प्रादेशिक हवामान केंद्रात हवामान उपकरणांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे। आजचं निरीक्षण, उद्याचं संरक्षण या संकल्पनेला अनुसरून हवामान खात्याशी संदर्भित 3D मॉडेल्स, प्रात्यक्षिकं आणि विविध यंत्र आणि उपकरणांचं हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असेल। याशिवाय अभ्यागतांना सरफेस ऑब्झर्वेटरीला भेट देण्याची तसंच संध्याकाळी 4:30 वाजता रेडिओसॅट पाहण्याची संधी मिळणार आहे। जागतिक स्तरावर अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय। याच पार्श्वभूमीवर शासनाकडून पुन्हा एकदा रॉकेलचा पुरवठा सुरू होऊ शकतो अशी चर्चा अकोला जिल्ह्यातील किरकोळ केरोसिन परवानाधारकांमध्ये रंगली आहे। तसंच चहा टपरीसह हॉटेल चालकांनी कोळसा आणि लाकडांवर चालणाऱ्या भट्ट्यांचा वापर करणं सुरू केल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।